5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। मात्र मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यात त्यांनी प्रवेश केला नव्हता। त्यावरून बरंच राजकारण सुद्धा रंगलेलं आहे आणि आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर देवेंद्र फडणवीसांनी वर्षा बंगल्यामध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावरती प्रवेश कधी करणार याच्या चर्चा रंगल्या होत्या। मात्र अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत आता मुख्यमंत्र्यांनी अखेर वर्षा निवासस्थानी प्रवेश केलेला आहे। यावरून बरंचसं राजकारण सुद्धा रंगलं गेलं होतं आणि मात्र आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आता देवेंद्र फडणवीसांनी आपल्या सहपरिवारासह वर्षा बंगल्यावरती प्रवेश केलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देतो आमचा प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सध्या आपल्यासोबत आहे। अभिषेक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा निवासस्थानी आज शिफ्ट झालेले आहेत। एकूणच आज त्यांनी गृहप्रवेश देखील केलेला आहे आणि या संदर्भातली माहिती त्यांनी देखील आपल्याला दिल्याचं पाहायला मिळत आहे। एकूण या संदर्भात जर का पाहायचं तर वर्षा बंगला निवासस्थानी एकूण सगळं काम आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळालेलं होतं। त्यामुळे मुख्यमंत्री हे सागर निवासस्थानी आपल्याला राहत असल्याचं पाहायला मिळालेलं होतं। मात्र या संदर्भात अनेकदा आपल्याला वारंवार टीका देखील होताना पाहायला मिळाली। कुठेतरी मुख्यमंत्री हे वर्षावर जाणार नाही अशा प्रकारच्या चर्चा देखील होताना पाहायला मिळालेल्या होत्या आणि या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून उत्तर देखील देण्यात आलेलं होतं की एकूणच जेव्हा त्यांच्या मुलीची परीक्षा पूर्ण होईल त्यानंतर ते आपल्याला शिफ्ट होताना पाहायला मिळतील। एकूणच या संदर्भात अमृता फडणवीस यांच्याकडनं देखील ट्विट करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडनं देखील गृहप्रवेशाचे जे फोटो आहेत ते देखील ट्विट केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या प्रकरणी पाहायचं तर त्यांच्या मुलीला देखील 92% मिळाले असल्याचं देखील बातमी त्यांच्याकडनं देण्यात आलेली आहे आणि आज संपूर्ण हा गृहप्रवेश आपल्याला पार पडताना पाहायला मिळालेला आहे। एकूणच घराचं जे रिनोव्हेशन आहे ते देखील आपल्याला मागील काही दिवसांपासून होताना पाहायला मिळालेलं आहे आणि आता मुख्यमंत्री हे वर्षा निवासस्थानी आपल्याला शिफ्ट होताना दिसत आहेत। गृहप्रवेश हा मुख्यमंत्र्यांचा झाला आहे। नक्कीच धन्यवाद अभिषेक, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।